मी अकल्पिता देवधर. मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि माइंडफुलनेस थेरपिस्ट आहे. साईप म्हणजे सेल्फ इनिशिएटिव्ह फॉर पर्सनल एक्सलन्स या आपल्या ॲपच्या माध्यमातून आपण सर्वजण माइंडफुलनेसची ऑडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस करत आहोत. आज आपण श्री विनीत भागवत सर यांना या आपल्या माइंडफुलनेस प्रॅक्टिसचा कसा फायदा झाला हे त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम विनीत सर, मी तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही तुमचा अनुभव सगळ्यांसमोर शेअर करताय आपल्या पार्टिसिपंट समोर. आणि डॉक्टर यश सर, तुमचंही मनापासून स्वागत. यश सर, आपण जे हे माइंडफुलनेस प्रॅक्टिससाठी ॲप डेव्हलप केलंय की त्यामुळे विविध मानसिक आजार आणि त्यामुळे होणारे शारीरिक आजार कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो ऑडिओ प्रॅक्टिस करून. तर त्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट हा प्रोग्राम आहे. तर नक्की स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय, जरा सांगाल का आपल्या सगळ्या पार्टिसिपंट्सना? स्ट्रेस म्हणजे तणाव, आणि हा तणाव खरं म्हणजे प्रत्येक सजीवावर असताना तो जाणवत नाही, म्हणजे ते नाकारतात, माझ्यावर काही तणाव वगैरे नाही असं म्हणतात. पण असं जे माणसं नाकारत असतील तणाव, त्यांना त्या तणावाचं भान नाही असं आपण म्हणू शकतो. कारण तणाव हा प्रत्येक सजीवावर असतोच. आपल्या स्नायूंवर सुद्धा थोडासा तणाव, ताण असतो, ज्याला आपण टोन असं म्हणतो. आणि तुम्ही याचं साधं उदाहरण पाहू शकता, स्वतः अनुभवू शकता की ज्यावेळी लहान बाळ तुम्ही उचलून घेतात त्यावेळी त्याचं वजन जे तुम्हाला जाणवतं, तेच बाळ जर गाढ झोपलं असेल आणि त्यावेळी तुम्ही त्याला उचलून घेतलं तर त्याचं वजन अधिक जाणवतं. ज्यावेळी बाळ गाढ झोपलेलं असेल त्यावेळी त्याचं वजन अधिक जाणवतं. याचं कारण ज्यावेळी गाढ झोपलेलं असेल त्यावेळी त्याच्या स्नायूंवर कोणताही ताण नसतो. ज्यावेळी ते जाग्या असतं त्यावेळी त्या स्नायूंवर ताण, एक प्रकारचा टोन असतो, आणि त्यामुळे त्याचं वजन त्यावेळी त्यानेच तोलून धरलेलं असतं एक प्रकारे. आणि हा स्नायूंवर ताण असतो म्हणूनच आपण स्नायूंच्या हालचाली करू शकतो. ज्यावेळी आपण योग निद्रा किंवा मसल रिलॅक्सेशन करतो आणि स्नायूंवरचा ताण कमी करतो त्यावेळी आपल्यालाच आपल्या स्नायूंच्या हालचाली करणं थोडं कठीण जातं. त्यामुळे ताण हा असायलाच हवा, तो प्रत्येक आपल्या हालचालीसाठी आवश्यक आहे. मात्र हा ताण काही वेळा अधिक होतो कारण आपल्याला त्याचं भानच नाहीये, तो योग्य प्रमाणात आहे की नाही याचं आपण तिकडे लक्ष देत नाही, आणि त्यामुळे तो ताण वाढतो. त्याचा परिणाम म्हणून अनेक शारीरिक आजार होऊ शकतात. आपल्याला होणारे 70% शारीरिक आजार हे तणाव अधिक असल्यामुळे होतात असं आता संशोधनात सिद्ध झालंय. त्यामुळे मायग्रेन, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ब्लड प्रेशर वाढतं, हायपर ऍसिडिटी होते, सर्व शरीरात थकवा जाणवतो, स्नायूदुखी, असे असंख्य त्रास हे तणावाचं नीट व्यवस्थापन न झाल्यामुळे होत असतात. त्याचबरोबर मानसिक त्रास सुद्धा, म्हणजे जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर, सतत चिंता वाटत राहते, उदासी वाटते, काही करू नये असं वाटतं, ओसीडी म्हणजे सतत माणूस विचारात राहत असतो, किंवा पॅनिक अटॅक, भीतीचा झटका येतो. हे सारे जे मानसिक भावनिक त्रास आहेत हे सुद्धा तणावाचं व्यवस्थापन. इतर वेळी आपण सतत विचारात असतो किंवा सतत कुठल्या तरी कामात गुंतलेलो असतो, पण रोज 10 मिनिटं वेळ काढून आपण जर ऑडिओतल्या सूचना ऐकल्या आणि त्यानुसार लक्ष देण्याचा सराव केला, आपल्या शरीरावर लक्ष द्यायचं, मनात काय चाललंय त्यावर लक्ष द्यायचं, बाहेर काय घडतंय त्यावर लक्ष द्यायचं, आणि एकमेकांचा जो परिणाम होत असतो त्याच्यावरही लक्ष द्यायचं, असं लक्ष देण्याचा सराव म्हणजे माइंडफुलनेस. त्याचा शोध आपल्याच पूर्वजांनी लावला आहे, परंतु आता न्यूरोसायन्स मध्ये त्यावर खूप रिसर्च होतो आहे, आणि त्यामुळे या माइंडफुलनेसच्या सरावानं अनेक शारीरिक आणि मानसिक आजार बरे होतात असं जगभरात आता सिद्ध होत आहे. आपण मराठीमध्ये अशा पद्धतीचं हे पहिल्यांदाच ऍप तयार केलेलं आहे, आणि मराठी मधले हे ऑडिओ ऐकून आणि काही अडचणी असतील तर तुमच्याशी माझ्याशी कम्युनिकेट करून ऑनलाईन आपण कोचिंग करतो, आवश्यक असेल तर काउन्सिलिंग करतो. त्यामधून हा तणावामुळे जे जे काही हे शारीरिक किंवा मानसिक त्रास निर्माण होतात हे सारे बरे होतात असं आता आपल्याला अनेक अनुभवातून समजत आहे. धन्यवाद सर. विनीत सर, तुमचा आपल्या सगळ्या पार्टिसिपंट्सना थोडक्यात परिचय करून द्या, आणि तुम्हाला काय त्रास होता आणि या माइंडफुलनेस थेरपी विषयी कळण्याआधी तुम्ही तो त्रास बरा होण्यासाठी काय उपाय करत होतात हे जरा सांगाल सगळ्यांना?
हो, नक्की. सगळ्यांना नमस्कार. मी विनीत भागवत. मी पुण्याला असतो. माझं वय 54 आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. तर मला अँझायटी आणि मायग्रेन हे 2 त्रास होते आणि त्याच्यावर मी मायग्रेनवर तर मी खूप डॉक्टरांना वगैरे दाखवलं, पण असं त्याचं काही निदान झालं नाही आणि मग मी डोकं दुखायला लागलं की सॅरिडॉन आणि ओमेज अशा या 2 गोळ्या बारीक सारीक गोष्टींची वाटायची. उदाहरण द्यायचं, कुठे कोणी समजा लांबच्या प्रवासाला गेलं किंवा जाणार असलं तर मग काही वाईट होईल का किंवा काय होईल अशी सारखी एक मनात भीती असायची, चिंता असायची आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा त्रास जातो. बऱ्याच वेळा तो तणाव असल्यामुळे काही गोष्टी उगाच पुढे ढकलल्या जायच्या किंवा नकोच करायला असं वाटायचं. तर असे सगळे त्रास होते. मी लोकसत्ता नेहमी तर मला चालू झालं तेव्हा मी ते वाचायला लागलो. थोड्या दिवसानंतर मी यश सरांना ईमेल लिहिली. त्यांचा ईमेल ऍड्रेस होता त्याच्यात की मला म्हणजे तुमचं काही काउन्सिलिंग किंवा असं काही असेल तर मला तुम्ही सांगा. मला घ्यायचंय अँझायटी आणि मायग्रेनसाठी. तर मग सरांनी मला ते आपलं ऍप सुचवलं. मी 2020 फेब्रुवारीमध्ये सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्यानंतर मी लगेच ऍप घेतलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मी प्रॅक्टिस चालू केली आणि ती प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर सुरुवातीला त्यावेळेला नेमकं आणि माझ्या घरी थोडी काही अडचणी असल्यामुळे आणि याच्यामुळे मला रेग्युलर प्रॅक्टिस जमायची नाही. पण मी तरी हळूहळू ऑडिओ ऐकत सरांच्या सूचनेप्रमाणे पहिला, दुसरा, तिसरा असे ऑडिओ रेग्युलर जसं जमेल तसं ऐकत होतो त्यावेळेस. असं करत करत मी नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 2020 मध्ये कोरोना आणि याच्यामुळे थोडी प्रॅक्टिस करता आली नाही. पण माझं पहिलं जे 3 महिन्यात संपायचं ते मला ऑक्टोबर वगैरे उजाडला ते संपेपर्यंत. ओके, पण सर्व ऑडिओ 16 ऑडिओ जे होते बरोबर. सो प्रॅक्टिस चालू केल्यावर तुमचा अनुभव काय होता? रेग्युलर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस चालू केली? हो, बरोबर. म्हणजे ऑक्टोबर पर्यंत मला या प्रोग्रामची ओळख झाली आणि मला त्याचं महत्व कळायला लागलं आणि ग्रुपवरचे डिस्कशन्स वगैरे. मग मी ऑक्टोबरमध्ये जेव्हा पहिलं 16 पूर्ण एकदा ऐकून झाले तेव्हा मी ठरवलं की आपण ही आता अगदी नियमितपणे प्रॅक्टिस करायची. आणि मी त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की एकदा ऑडिओ ऐकून आपल्या त्या गोष्टी लक्षात राहत नाही. मग मी असं ठरवलं की बॉडी स्कॅनचा ऑडिओ आणि दुसरे ऑडिओ असं रोज, म्हणजे उदाहरणार्थ बॉडी स्कॅन आणि पहिला आणि दुसरा ऑडिओ असं 3 आठवडे ऐकायचं. मग बॉडी स्कॅन आणि चौथा ऑडिओ, मग बॉडी स्कॅन आणि 5वा ऑडिओ, असं मी 3-3 आठवडे करत गेलो. आणि त्यांनी मला बॉडी स्कॅनचा रेग्युलर करत असल्यामुळे खूपच फरक जाणवायला लागला. म्हणजे तर मी रेग्युलर प्रॅक्टिस करत होतो आणि त्याच्यानंतर मला असं जाणवायला लागलं की मला आता शरीरातल्या संवेदना कळायला लागल्या. म्हणजे मी कधी चिडलो किंवा चिडल्यानंतर असं अंग थरथर कापतं किंवा घाम येतो हे समजायला लागलं मला. पूर्वी व्हायचं ते, पण त्याची जाणीव व्हायची नाही. आणि मग नंतर सरावामुळे आणि ह्या सगळ्या डिस्कशन्समुळे मला ते ऍक्सेप्ट करता यायला लागलं. त्यामुळे माझा अँझायटीचा त्रास आता ऑलमोस्ट 80% कमी झाला असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि मायग्रेन वर कसा त्याचा फायदा झाला? हो, दुसरं ना मला मायग्रेनचा म्हणजे माझी जर झोप झाली नाही किंवा असं भूक लागली आणि खाल्लं नाही की मला खूप डोकं दुखायला लागायचं. मग मी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे डोकं दुखायला लागलं की मग मी लक्ष द्यायचो की हा आता कुठे दुखतंय,
की डाव्या बाजूला दुखतंय का, मग अजून थोडं लक्ष द्यायचं की उजव्या बाजूला दुखत नाहीये किंवा कानाच्या इथे दुखत नाहीये, मान दुखत नाहीये आपली. असं करून करून ऍक्सेप्ट करून ते कमी व्हायला लागलं हळूहळू. म्हणजे सुरुवातीला तसं व्हायचं नाही, पण नंतर मला जाणवायला लागलं की असं आपण पूर्ण लक्ष दिलं आणि त्याचा स्वीकार केला की हा ठीक आहे, आता डोकं दुखतंय, किती वेळ दुखतं ते पाहूया, कुठे कुठे दुखतंय, कुठे दुखत नाही, कुठे चांगलं वाटतंय, असं करत करत मला ते जमायला लागलं हळूहळू. आणि आता मला डोकं दुखायला लागलं तरी मी तेच करतो की ओके, किती वेळ दुखतं ते पाहूया, कुठे दुखतं, मग आता इकडे दुखतं का, मग तिकडे दुखायला आता थोड्या वेळाने, कारण तो मायग्रेनचा त्रास कधी असं इकडे कधी डाव्या बाजूला दुखतं, मग थोडं मागे दुखायला लागतं. मग ते पाहत पाहत की हा ठीक आहे, अजून आता आता डाव्या बाजूचं बरं झालं, आता मागे दुखतंय, थोड्या वेळी तेही बरं होईल, असं करत करत तो त्रासही कमी झाला. म्हणजे मी गेले 1.5 वर्षात, मी पूर्वी महिन्यातनं एकदा किंवा दोनदा मला सॅरिडॉन आणि ओमेज या गोळ्या घ्यायला लागायच्या. मी गेल्या 1.5 वर्षात एकदाही घेतली नाही. म्हणजे सुरुवातीला सहन केलं, पण नंतर आता स्वीकार करून ते कमी व्हायला लागलं. ते स्वीकाराच्या पातळीवर आल्यावर तुम्हालाच तुमचं समजायला लागलं की हा त्रास हा. आपला कमी Correct. होतोय आणि त्यामुळे गोळ्या तुम्हाला घ्यायला हो. लागल्या नाही. सर, यश सर, ह्यांना हा जो फायदा झाला बॉडी स्कॅन केल्यावर, तर हे बॉडी स्कॅनचा त्यांनी खूप उल्लेख केला, तर त्याच्यामुळे म्हणजे तो ऑडिओ ऐकल्यामुळे हा फायदा त्यांना कसा झाला, त्याच्या मागचं सायन्स काय आहे ते सांगू शकाल? हा, तर खरं म्हणजे केवळ ऑडिओ ऐकून, म्हणजे ऑडिओ ऐकणं हे गाणं ऐकण्यासारखं अपेक्षित नाहीये. ऑडिओ ऐकून त्यानुसार बॉडी स्कॅन म्हणजे शरीरावर लक्ष द्यायचं आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात काही जाणवतंय का, कुठे स्पर्श जाणवतोय, त्यांनी आता जसं सांगितलं कुठे थरथर जाणवतंय का, भार आल्यासारखं जाणवतंय का, जळजळ जाणवतंय का, असं शरीराकडे लक्ष द्यायचं आणि त्याचा स्वीकार करायचा. हा जो आपला ऑडिओ आहे त्याला आपण बॉडी स्कॅन असं म्हणतो. आता याचा फायदा काय होतो, तर मी मगाशी म्हटलं तसं, ज्यावेळी माणसावर तणाव असतो आणि तो तणाव वाढतो, म्हणजे मनात चिंता वाढते, या ज्या सगळ्या विघातक भावना आहेत, राग येतो, त्यावेळी हा तणाव आपला वाढलेला असतो आणि त्यावेळी शरीरात काही रसायनं पसरलेली असतात आणि त्या रसायनांचा परिणाम म्हणून आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण आपण त्या विचारातच असतो, राग आलाय तो असं का वागला वगैरे त्या विचारात असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराकडे लक्ष नसतं. बॉडी स्कॅन त्यांनी जसं आता सांगितलं की राग आल्यावर त्यांना जाणवायला लागलं, त्याची थरथर होते, घाम येतो आहे, हे जे त्यांना जाणवायला लागलं हे खूप महत्वाचं आहे आणि हे खूप प्रगतीचं लक्षण आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो की बॉडी स्कॅन हा एकदा ऐकून करण्याचा सराव, 10 मिनिटं ऑडिओ ऐकून करण्याचा सराव हा 10 मिनिटासाठीच आहे. पण दिवसभरामध्ये ज्या ज्यावेळी मन अस्वस्थ होत असेल त्यावेळी पुन्हा काही सेकंदांसाठी सुद्धा आपण बॉडी स्कॅन करू शकतो. म्हणजे मुख्यतः छातीपोटाकडे लक्ष देऊ शकतो, डोक्याकडे लक्ष देऊ शकतो आणि आता काय जाणवतंय छातीत, पोटात, असं ज्यावेळी आपण लक्ष देतो आणि त्याचा स्वीकार करतो. त्यांनी आता सांगितलं की डोकं दुखत असतं त्यावेळी ते वेगवेगळ्या ठिकाणी पाहत होते आणि डोकं कुठे दुखतंय आणि कुठे दुखत नाही हे ते जाणत होते. हे जाणणं म्हणजे स्वीकार करणं, म्हणजे आपण आपल्या शरीराकडे साक्षी होऊन पाहतो. असं ज्यावेळी आपण पाहतो त्याचा परिणाम आपल्या मेंदूत होतो आणि मेंदूमध्ये आपला एक भाग आहे अमायगडाला नावाचा, जो हे सगळे तणाव वाढवायला कारणीभूत असतो. आपण बॉडी स्कॅन ऐकून त्यानुसार ज्यावेळी शरीरावर लक्ष देण्याचा आणि शरीरात जे काही जाणवतंय त्याचा स्वीकार करण्याचा सराव करतो, त्यावेळी त्या अमायगडालाची जी काही सतत प्रतिक्रिया करण्याची सवय आहे ती आपण बदलवत असतो आणि ते रचनात्मक बदल सुद्धा त्याच्यामध्ये दिसतो, असं आता मेंदू विज्ञानात स्पष्ट होत आहे. आणि त्यामुळे असं हा सराव केल्यामुळे आपली त्या मेंदूची जी सतत प्रतिक्रिया करण्याची सवय आणि त्यामुळे तणाव अधिकाधिक वाढत जात असतो, तो आपोआप हळूहळू कमी होऊ लागतो आणि तणावाचा परिणाम म्हणून होणारे शारीरिक त्रास, मायग्रेन, हायपर ऍसिडिटी आणि मानसिक त्रास, भावनिक त्रास, चिंता, उदासी, हे सर्व बरे होऊ शकतात. म्हणजे एक एक फांदी तोडण्याऐवजी आपण जर एखाद्या झाडाचं मूळच तोडलं तर आपोआपच सर्व फांद्या नष्ट होतात. तसंच आता यांना तणावामुळे मानसिक त्रास अँझायटी आणि शारीरिक त्रास मायग्रेन
असे 2 वेगवेगळे त्रास होते. पण जर तणाव कमी झाला तर हे दोन्ही त्रास कोणत्याही औषधांशिवाय बरे होऊ शकतात. आणि हेच या सरावाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. औषधं घेऊन आपण ती जी रसायनं तयार होत असतात त्या रसायनांवर तात्पुरता त्या दिवसापुरतं त्या रसायनांचे दुष्परिणाम कमी करत असतो. आणि म्हणून त्यांनी जसं सांगितलं की मायग्रेन झालं की त्यांना दर महिन्यात 1-2 वेळा गोळी घ्यायला लागत होती. आणि त्यावेळी मायग्रेन ज्या कारणामुळे निर्माण होते ती रसायनं जी काही शरीरात निर्माण होतात ती त्या गोळीने तात्पुरती थांबतात, ती ब्लॉक होतात आणि त्यामुळे मायग्रेन त्यावेळेचा त्रास कमी होतो. परंतु ज्यावेळी अशा पद्धतीचा सराव केला जातो त्यावेळी त्या मायग्रेनचं जे मूळ कारण आहे तेच दूर होऊ शकतं आणि मायग्रेन, अँझायटी, हायपर ऍसिडिटी असे सर्व त्रास मुळातूनच बरे होऊ शकतात. थँक्यू सर. आपल्याकडे अनेकांना कमी अधिक प्रमाणात असा मानसिक त्रास असतो, तणाव असतो आणि त्यामुळे काही शारीरिक त्रास पण असतो. तर विनीत सर, तुम्ही आपली ही प्रॅक्टिस करण्यासाठी सगळ्यांना आपल्या पार्टिसिपंट्सना मोटिवेट करण्यासाठी काय सांगाल? कारण आज प्रत्यक्ष तुम्ही हा अनुभव घेतलेला आहे. हो, म्हणजे मी सगळ्यांना एवढंच सांगेल की जसं आपण जेवणासाठी, कामासाठी वेळ काढतो तसा वेळ काढून मी ऍटलिस्ट स्वतः मी तरी 20 मिनिटं रोज काही झालं तरी करतो. अगदी महिन्यात एखाद दुसऱ्या वेळेस काही कारणामुळे होत नाही. पण गेले मी जवळजवळ आता नोव्हेंबरपासून चालू केलं. म्हणजे 10 महिने झाले मी रोज 20 मिनिटं सराव करतो म्हणजे करतोच. आणि तो एक आपला आवश्यक भाग आहे असं समजून करायला लागलं की त्याचा फायदा जाणवतो. नंतर मग आपल्याला ते म्हणजे करायचाच म्हणून केला जात नाही, तो आपोआप व्हायला लागतो. म्हणजे माझं नॉर्मली मी काय करतो की माझं दिवसभर ऑफिस असतं तर मी 7-7:30ला सराव करतो. कारण तो जो दिवसभराचा एक ताण आलेला असतो तो पण थोडा कमी होतो. म्हणजे त्यांनी आणि माझा दुसरा मला फायदा, मला हायपर टेन्शनचा पण त्रास होता. म्हणजे मी त्याच्यासाठी गोळ्या घेत होतो. तर गेले मी 6 महिने माझं ब्लड प्रेशर हे पूर्वी 140 वगैरे जायचं, तर आता ते 120-70, 120-80 याच रेंजमध्ये राहतं. म्हणजे पूर्वी गोळ्या घेऊनही हे होतं. मी गोळ्या अजूनही घेतो. त्या कोरोनामुळे मला डॉक्टरांना भेटता आलं नाही, पण मला त्यांना जाऊन सांगायचं. आणि मला त्यांनी पण सजेस्ट केलं होतं की ऑफिसमध्ये आल्यानंतर घरी तुम्ही एक 10-20 मिनिटं मेडिटेशन करत जा. त्यांनी काही म्युझिक वगैरे सजेस्ट केलं होतं. मला ते काही जमलं नाही. पण ह्याची जी सवय झाली त्याच्यामुळे आता मला तो पण खूप त्रास कमी झाला. दुसरं, कामाचं कॉन्सन्ट्रेशन एक वाढल्याचं मला जाणवायला लागलं. म्हणजे कारण असे बाकीचे विचार आले की आपण की हा आता हा विचार येतोय, बघूया कशामुळे येतोय, काय येतो, असं एक प्रत्येक गोष्टीसाठी आपण एक अलर्ट झाल्यासारखं व्हायला लागलं. त्यामुळे कामातही माझं लक्ष जास्त वाढायला लागलं, त्याचा फायदा मला दिसायला लागला. आणि दुसरं मी हे सांगेल की मी नॉर्मली आता ती भावनांची मोजपट्टी जसं सरांनी सांगितलं, तर मी हे पूर्वी मधून मधून करत होतो. आता मी रेग्युलर, म्हणजे मी ग्रुपवर पाठवत नाही, पण मी माझ्या मोबाईलमध्ये मी लिहून ठेवतो रोज. त्यांनी एक फायदा होतो की आपण त्या वेळापुरतं तरी सजग होतो की हा आता आपल्या मनात काय भावना आहे. आणि मला बऱ्याच वेळा आता तर खूप जाणवायला लागलं की त्यावेळेला आपण थोडं चिडचिड झाली किंवा भीती वाटत होती की थोड्या वेळाने ती जाते. म्हणजे हेही लक्षात येतं की मगाशी आपल्याला भीती वाटत होती ती उगीच वाटत होती, आता काही नाहीये. कारण ते विचारांचे परिणाम होत असतात. आणि दुसरं, मी ते मध्ये जे ऑडिओ पाठवला होता एक, तो उदय राणेंनी, की वेगवेगळे आवाज किंवा 1 मिनिट टायमर लावून श्वासाकडे लक्ष देणं, हे जसं जमेल तसं करत असतो. म्हणजे या गोष्टींमुळे फक्त ऑडिओ नाही पण इतर वेळेसही सराव करण्याची सवय व्हायला लागली. तसंच सजग कृती पण करायची मला सवय झाली. म्हणजे मी नॉर्मली अंघोळ, जेवताना, दात घासताना किंवा व्यायाम करताना त्याही वेळेला जेवढं लक्षात येईल तेवढं मी सजगपणे त्या गोष्टी करत असतो. खूप छान, तर खूप फायदा होतो. म्हणजे खूप छान. जास्तीत जास्त वेळा वर्तमानात आपण राहतो, विचारांच्या प्रवाहापासून अलग आपल्याला करता येतं. बरोबर. आणि
आपल्या मनात काय चाललंय, शरीरात काय चाललंय हे तटस्थपणे बघता येणं आणि त्याचा स्वीकार करता येणं. मला वाटतं हीच की असेल सर या सगळे साक्षी ध्यान आणि ताणतणाव कमी व्हायची, की आपण ते स्वीकाराच्या पातळीवर जातो. आता विनीत सरांनी जे सांगितलं ते खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे 10 मिनिटं ऑडिओचा सराव आणि नंतर दिवसभरात अधिकाधिक वेळ आपलं लक्ष वर्तमान क्षणात आणणं. त्यांनी जो एक अनुभव सांगितला की भावना म्हणजे राग आला, चिंता वाटली तरी ती बदलते. हा जो त्यांनी अनुभव सांगितला हेच आपल्या मेंदूला दिलेलं ट्रेनिंग आहे, की त्या मेंदूला सुद्धा हे जाणवतं की आपण काही न करता सुद्धा हा भावना बदलतात आपोआप, आणि त्यामुळे त्याची प्रतिक्रिया करण्याची जी आधीची सवय आहे ती हळूहळू कमी होते. आणि त्यामुळे या ज्या सगळ्या भावनांची तीव्रता वाढते, म्हणजे आपल्याला राग आला, आपलं तिकडे भानच नसतं, शरीरात काही बदल होत असतात आणि मेंदू त्याला प्रतिक्रिया करत राहतो. त्यामुळे रागाची तीव्रता वाढते, रागाचा कालावधी वाढतो. आपण ज्यावेळी लक्ष देतो, राग आला, आता शरीरात काय होतंय त्याचा स्वीकार केला, 30 सेकंदापुरता जरी स्वीकार केला तरी सुद्धा तेवढं आपल्या भावनिक मेंदूला पुरेसा वेळ असतो. आणि ते जे दुष्ट चक्र असतं, शरीरात बदल होतात, त्याला पुन्हा तो प्रतिक्रिया करतो आणि पुन्हा या सगळ्या त्रासदायक भावना निर्माण होत राहतात आणि त्यामुळे त्या अधिक काळ राहतात. आपण ज्यावेळी हा स्वीकार करतो त्यावेळी त्या भावना, त्यांचा कालावधी कमी होतो, ते आपोआप बदलतात. हे जे विनीत सरांनी सांगितलं हे खूपच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी असा सराव करूया. आज कोरोनाची साथ आज ना उद्या जाईल, पण त्यांनी जे दुसरं सांगितलं हायपर टेन्शन आणि हे तणावजन्य आजारांची साथ कोणतंही व्हॅक्सिन त्याच्यावर नसल्यामुळे ती कधीच जाणार नाही. आपण सर्वांनी त्यासाठी सजग व्हायला हवं आणि हा सराव करायला हवा, तरच आपण हे आजार टाळू शकतो. आणि विनीत सरांनी प्रत्यक्षात जो अनुभव घेतलेला आहे तो सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. खूप खूप धन्यवाद सर, कारण तुम्ही तुमची चिंता आहे हे देखील हे सांगितलं. म्हणजे हायपर टेन्शन सांगणं हे अनेकदा प्राऊड फील असतं की मला हायपर टेन्शन आहे, मायग्रेन आहे, पण चिंता आहे किंवा थोडी उदासी होती असं सांगायला माणसं तयार असत नाहीत, कारण ते मानसिक दुबळेपणा वाटतं. पण असं काही नाहीये. एखाद्याला मायग्रेन होतो तर दुसऱ्याला अँझायटी होते, तिसऱ्याला डिप्रेशन होऊ शकतं, चौथ्याला पॅनिक अटॅक येतो. आणि त्यामुळे शरीरात जसं थायरॉइड मधले हार्मोन्स बदलतात आणि थायरॉइडचा आजार होतो, हे सर्व ही त्या तणावरूपी विषवृक्षाला आलेल्या फांद्या आहेत. मग त्या शारीरिक असतील किंवा मानसिक असतील, त्या जर आपल्याला नष्ट करायच्या असतील तर मुळावर घाव घातला पाहिजे. आणि तणावाबद्दलची जागरूकता, सजगता आपण प्रत्येकानं वाढवायला हवी. आणि तणाव योग्य प्रमाणात आपण ठेवू शकतो. म्हणजे आता सरांनी जसं सांगितलं की कामावर त्यांचा खूप चांगला परिणाम त्यांना जाणवतो आहे. तणाव हा तंबोऱ्या तारांसारखा आहे, तो योग्य प्रमाणात ठेवायचा असेल तर मधून मधून जसं तो मैफिल सुरू होण्यापूर्वी तारा ताणून पाहतो योग्य ताण आहे की नाही, तसंच आपण आपल्या मनाकडे सुद्धा पाहू शकतो. ताण अनावश्यक वाढत नाहीये ना, तो योग्य प्रमाणात आहे ना. आणि सरांनी जे सांगितलं भावनांकडे लक्ष देणं आणि तो अंक देणं, यामधून आपण तेच साधत असतो. त्यामुळे हा सराव खरं म्हणजे घरोघरी प्रत्येक व्यक्तीनं करायला हवा. थँक्यू सर, अगदी खूप छान मार्गदर्शन केलं. आणि विनीत सर तुम्ही अगदी मोकळेपणाने तुमचा अनुभव शेअर केलात. सर मला अजून एक अनुभव सांगू का मी माझा? हो सांगा ना सर. मला ना पूर्वी असे ढग आले किंवा पाऊस असला ना की खूप असं डिप्रेस वाटायचं. तर मला ज्या वेळेला सरांचं आणि हे ऐकून मला कळलं की त्यावेळेला आपल्या सेरोटोनिन, बरोबर ना सर, ते बरोबर बरोबर, होय होय, सूर्यप्रकाशात ते जास्त असतं, त्यामुळे आपण उत्साही राहतो. आणि ढग आल्यामुळे ते येत नाही, त्यामुळे उदासी येते. हे कळल्यानंतर मला म्हणजे मला वाटतं इतके वर्ष पावसाळा हा उगाच त्रासदायक ऋतू आहे असं वाटायला लागलं. तो आता मी उलट एन्जॉय करायला लागलो. म्हणजे अरे त्याच्यामुळे आपल्याला उदासी वाटते हे कळायला लागलं मला. करेक्ट, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. अगदी बरोबर. तर आपल्या सगळ्या पार्टिसिपंट्सना मी हेच सांगते की थेरपी बद्दल ह्या अजून जर जाणून घ्यायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्की मला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करा. आणि माझा नंबर आहे 9867817232. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर.
म्हणजे मी थोडंसं खूप शेअर ट्रेडिंग करतो, असं ट्रेडिंग नाहीच करत मी, शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. पण पूर्वी मला ना जाणवायचं की या सरावाच्या आधी म्हणजे मी भावनेच्या भरात काही शेअर्स घ्यायचो आणि मग त्यात थोडा तोटा व्हायचा. मी असं असं म्हणत नाही की मी खूप पैसे त्यात इन्व्हेस्ट करतो, पण थोडेसे एक आपले आवड म्हणून आणि शिकता यावं म्हणून करतो. पण त्याच्यात सुद्धा मला आता फरक जाणवायला लागला की म्हणजे मी एखादं जे की हा नाही आता शेअर मार्केट तुम्ही पाहता की नाही मला माहित नाही, म्हणजे तिथे म्हणजे खूप अशी चढ उतार आणि तिथे अँझायटी खूप असते. आणि मला असं लक्षात आलं की शेअर मार्केटमध्ये तर ह्या गोष्टींचा खूप गरज आहे की लोक की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस पेक्षा तुमची बिहेवियर मॅनेजमेंट जर केली तर तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता. अगदी तर बरोबर आहे. तर तो सुद्धा मला फरक जाणवायला लागला. म्हणजे म्हणजे बरोबर आहे. या विचार आणि कृती, सर नेहमी सांगतात हा तसं, विचार आणि correct. कृती याच्यातलं अंतर सजगतेने बरोबर आपल्याला पाहता येतं पाहता येतं. करेक्ट. आणि रिॲक्शनच्या ऐवजी रिस्पॉन्ड करता येतं योग्य रिस्पॉन्ड प्रकारे. करता येतं. म्हणजे कुठली गोष्ट उगाच भावनेच्या भरात किंवा सर म्हणतात तसं सैराट होऊन काहीतरी करण्यापेक्षा की हा मग थोडं मग की आता हा घ्यायचा आहे तर मग थोडं त्याच्याबद्दल माहिती गोळा करून की हा आता हे घेणं योग्य आहे की नाही एवढं तरी आता व्हायला लागलं. कधी कधी ठीक आहे निर्णय थोडेसे चुकतात, पण पूर्वी जे अननोईंगली भावनेच्या भरात जे शेअर्स किंवा काही घेतले जायचे तसं आता होत नाही. खूप चांगला अनुभव सर, धन्यवाद. हा